नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर सकाळ मी आले आहे स्टार बाजारमध्ये। थोडंसं सामान संपलं होतं आणि सकाळी दूध वगैरे इकडे फ्रेश मिळतं म्हणून मग मी स्टार बाजारमध्ये आली। घरी आली, सामान ठेवलं आणि पहिलं सामान उचलून बघितलं की काय काय बरोबर आहे की नाही। तर स्टार बाजारमध्ये भाजी वगैरे स्वस्त मिळते आणि फ्रेशही असते, मॉर्निंगलाच येते। तर मी पालक आणलं आणि कोथिंबीर वगैरे घेऊन आली। थोडीशी बिस्किट संपली होती तीही घेऊन आली। तर मी जास्त करून मॉलमध्ये या डीमार्टमध्ये का जाते तर तिकडे दूध थोडंसं स्वस्त मिळतं, कारण मला थोडंसं दूध जास्त लागतं। आणि आज तर मी दही पण आणलं होतं, कारण दही मला जमा करायचं होतं आणि माझ्याकडे काहीच दही शिल्लक उरलं नव्हतं, म्हणून मग मी दही घेऊन आले। आज आपण बनवूया मिक्स पालक भजी। त्याच्यासाठी माझ्या इथे अवेलेबल असणारी झाडं, तर हे आहे ओव्याचं झाड। गावावरून आणलं होतं, खूप छोटंसं होतं आणि आता तो एवढा आहे ओव्याचा आहे की काय बोलू। त्याला ओव्याचा एवढा वास येतो ना, पूर्ण बाल्कनी भर त्याचा वास असतो। भजी करण्यासाठी मी मोठी पानं कापून घेतली, कारण कवळी पानं असतात तर मग त्याचे एवढे भजी चांगले लागत नाही, म्हणून मग मी मोठी पानं कापून घेतली। एवढी मोठी पानं पण झाली। आणि दुसऱ्या साईडला मी उगवले आहेत राईची, म्हणजे जी मोहरी असते ती मोहरीची भाजी उगवली आहे। छोटी आहे, अजून काय मोठी झालेली नाही, पण मला पालकच्या भजीमध्ये टाकायची होती ही पानं मोहरीची, म्हणून मग ती ही थोडीशी तोडून घेतली। म्हणजे जी मोठी पानं झाली होती ती तोडली। आणि मेथी मी बाहेरून आणली होती, तर थोडीशी मेथीची ही पानं घेतली। भाजीला स्वच्छ धुवून घेऊया। छानसे पकोडे बनवून घेऊया। भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इकडे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतली आहे आणि एक हिरवी मिरची घेतली आहे। सगळ्याचं वाटप आहे ते कुटून घ्यायचं आहे। आणि भजीची जी पानं आपण घेतली होती ती थोडीशी जाडसरच कापून घ्यायची, म्हणजे मग भजीला थोडी जास्त टेस्ट येते। आणि त्याच्यामध्ये मी टाकला आहे एक कांदा आणि जी पेस्ट आपण वाटून घेतली होती ती। तिखट मसाला टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि तुम्हाला दुसरा जर मसाले असते तुमच्याकडे तर तेही टाकू शकता। भजीमध्ये टाकण्यासाठी मी घेतलं आहे इकडे बेसन, तर 3 ते 4 चमचे मी बेसन घेतलं आहे। म्हणजे जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही त्याला मिक्स करण्यासाठी जेवढं लागेल तेवढं घ्या। थोडंसं टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडासा बेकिंग सोडा। मिक्स सगळ्याला मिक्स करून घेतलं आहे। आणि छानशी तुम्हाला जर त्याच्यामध्ये पाणी लागलं तर थोडंसं पाणी ओतून घ्या, नाही लागलं तर गरज नाही आहे पाण्याची। कधी त्याच पानांच्या जे पाणी असतं त्याच्यामध्येच होऊन जातात। तर बघा इकडे मी छानशी अशी भजी तळून घेते आहे आणि भजीला स्मेलही चांगला येतो, कारण ओव्याची पानं असल्यामुळे भजीला तळतानाच स्मेल येतो। भजी तळून झालेली आहेत, गरमागरम भजी खाऊन घेऊया, टेस्ट बघूया कशी झाली आहे ती। तर खरंच खूप छान झाली आहे भजी। तर इकडे आहे हा माझा छोटूसा माऊ, त्याची आज आंघोळ आहे। आंघोळ घालताना माझ्या माऊच्या तोंडातून काय म्याव काय निघत नाही, एकदम कुणी ते बाळ आहे, एकदम छोटूसा छोटा, म्हणजे आता ते मोठा झाला आणि प्यारसं मांजर आहे माझा। माझ्या माऊची आंघोळ पण झालेली आहे आणि मी ऑनलाईन एक ड्रेस मागवला होता आणि तो थोडासा घालून बघायचा होता आणि खरोखर खूप छान ड्रेस आला आहे। थोडासा फिटिंग म्हणजे थोडीशी लूज आहे, स्मॉल साईजच मागवली तरी पण लूजच आहे थोडा, आणि म्हणून पाठीमध्ये थोडंसं लावलं आहे असं की जेणेकरून थोडंसं दिसायला छान दिसेल। थोडंसं मला फिट करावं लागणार आहे, पण छान आहे ड्रेस। त्याच्याबरोबरच हा सेकंड ड्रेस मागवला होता, तोही खूप छान आला आहे। आणि चला हा व्हिडिओ आपण इथे संपूया आणि भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आतासाठी बाय।